नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर सुरू केलेला होता इयत्ता 10वीचा। तर यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये काही जे काही एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन आहेत याचा आपण अभ्यास केला होता, हे आपल्याला माहितीच आहे। या चॅप्टरमध्ये आपल्याला आजचं जे काही लेक्चर आपण घेणार आहोत तर तेही एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन वरतीच आधारित आहे आणि त्यामधले आपले जे काही एव्हिडन्स राहिले होते, दोन एव्हिडन्स राहिलेले आहेत, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स, असे दोन जे काही एव्हिडन्स आहेत याविषयी आज आपण अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर पहा आज आपण जे आहे आज आपल्या लेक्चरमध्ये आपण पाचवं जे काही एव्हिडन्स आहे इव्होल्यूशनचा तो आहे कनेक्टिंग लिंक्स। कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय? जोडणारे दुवे। जोडणारे दुवे म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो रे, की एकच ॲनिमल्स असेल आणि त्यामध्ये दोन वेगवेगळ्या ॲनिमल्सचे कॅरेक्टर्स असतील, म्हणजे त्याचं एक कॅरेक्टर आणि दुसऱ्या एका विशिष्ट जो काही वर्ग आहे, क्लास आहे, तर त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स एका प्राण्यामध्ये असतील, एका ॲनिमल्समध्ये असतील, तर आपण त्याला काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक्स असं म्हणत असतो। तेच आपल्याला पाहायचं आहे। पहा, तर यामध्ये आपण फर्स्ट जे आहे ही कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन पाहणार आहोत। सर्वांना समजेल, खूप सोपी आहे। तर काय आहे पहा कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज some morphological characters by which they can related to different groups, to different groups, hence they are called connecting links। पहा, some plants and animals म्हणजे काही प्राणी आणि वनस्पती, shows some morphological characters, ते काय शो करतात रे? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे बाह्यरूपीय वैशिष्ट्ये दर्शवत असतात, बाय विच त्यामुळे काय होतं? दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, जे की दोन वेगवेगळ्या गटांशी कसे असतात? हे संबंधित असतात आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय? कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे असे म्हणतात। आलंय लक्षात तुमच्या? काय डेफिनेशन त्याची? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स। म्हणजे पहा, काही प्राणी आणि वनस्पती जे असतात यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडला जातो, याला आपल्याला कनेक्टिंग लिंक्स असं म्हणायचं आहे। फॉर एक्झाम्पल पहा, यासाठी आपल्याला पेरिपॅटस जे की आपल्याला अगोदरच तीन तुम्हाला दिलेले आहेत, ॲनिमल्सचे फिगर्स दिलेले आहेत पहा तुम्हाला कनेक्टिंग लिंक्समध्ये। तर यामध्ये आपल्याला फर्स्ट जे काही आहे हा आहे पॅरिपॅटस। पॅरिपॅटस एक ॲनिमल्स आहे आणि मग आता हे जे काही आहे हा पॅरिपॅटस जो आहे हा कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारा दुवा कसा झालेला आहे हे आपल्याला पाहायचे। तर त्या अगोदर आपल्याला त्याची कॅरेक्टर्स माहिती असणं आवश्यक आहे। तर पहा, याची जी काही कॅरेक्टर्स आहेत पॅरिपॅटसचे तर ते असतात पहा, सेगमेंटेड बॉडी। याची बॉडी कशी असे? सेगमेंटेड बॉडी। सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय? खंडीभूत शरीर असतं। कसं असतं? खंडीभूत म्हणजे आपण जर अशा प्रकारे पाहिलं तर अशा प्रकारचे काय पडलेले असतात? सेगमेंट पडलेले असतात। म्हणजे याची बॉडी कशी असते? अशी सेगमेंटेड बॉडी असते, म्हणजे खंडीभूत काय असतं? त्याचं शरीर असतं। हे कॅरेक्टर आहे। देन पहा काय असतं त्याच्यामध्ये? थिन क्युटिकाइल। काय असतात? थिन क्युटिकाइल काय म्हणू शकतो त्याला आपण? थिन क्युटिकाइल। देन पहा थिन क्युटिकाइल म्हणजे आपण त्याला पातळ असं उपचर्म असतं, वरचं जे काही त्याची त्वचा असते ही कशी असते? पातळ असते, थिन क्युटिकाइल म्हणतो आपण त्याला। देन पॅरापोडिया लाईक अ ऑर्गन, याला काय असतात रे? पॅरापोडिया लाईक ऑर्गन। पॅरापोडिया लाईक ऑर्गन म्हणजे याला पार्श्वपादासारखे काय असतात? अवयव असतात। हे कशाचे कॅरेक्टर्स झाले? पेरिपॅटसचे कॅरेक्टर झाले। कोणते ते पेरिपॅटसचे कॅरेक्टर्स? लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकाइल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट इन
पेरिपॅटस ॲनिमल. ओके, हे तर त्याच्यामधले हे झाले कॅरेक्टर झाले. मग आता कनेक्टिंग लिंक जे आहे, हे जे काही कॅरेक्टर्स आहेत, तर यामध्ये आणखी कोणती कॅरेक्टर आहेत की जे दुसऱ्या ग्रुप्सला काय करतात, कनेक्ट करतात, तर हे आपल्याला पाहायचे. पहा, तर यांच्यामध्ये या ॲनिमल्समध्ये आणखी दुसरे कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात. तर यांच्यामध्ये काय असतं, ट्रॅकियल रेस्पिरेशन. काय असते, ट्रॅकियल रेस्पिरेशन. त्यानंतर आणखी सर्क्युलेटरी सिस्टीम असतात. यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आर प्रेझेंट सिमिलर टू द आर्थ्रोपोडाज. कोणाप्रमाणे असतात हे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे कशाशी सिमिलर असतात रे, सिमिलर टू आर्थ्रोपोड्स. पहा, आपल्याला लक्षात येईल जे काही या पेरिपॅटसमध्ये कोणते सांगितलेले, ट्रॅकियल रेस्पिरेशन्स, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम. ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे यांची जी काही श्वसन मार्ग असतात, श्वसन घेण्याची पद्धती जी आहे त्याला आपण ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणतो. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरणाची ज्या संस्था असतात, तर ह्या कशाशी सिमिलर आहेत, आर्थ्रोपोडाज. म्हणजे जे काही क्लास आहे आर्थ्रोपोडा, तर या क्लासमधील आर्थ्रोपोडा या क्लासमधील जे काही ॲनिमल्स आहेत तर त्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स असतात रे, ट्रॅकियल रेस्पिरेशन आणि सर्क्युलेटरी सिस्टीम हे आर्थ्रोपोडाज मधील ॲनिमल्समध्ये असतात. तर हेच कशामध्ये आपल्याला आढळून येतात, हे पेरिपॅटसमध्ये आढळून येतात. म्हणजे हे तर आपल्याला सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स हे तर कॅरेक्टर्स दिसूनच येतात. परंतु आर्थ्रोपोडासारखेच आर्थ्रोपोडामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासारखेच या पेरिपॅटसमध्ये काय असते, ट्रॅकियल रेस्पिरेशन आणि सर्क्युलेटरी सिस्टीम्स असते. आणि त्यामुळे हा जो काही पेरिपॅटस जो आहे हा कोणाला एक जोडणारा दुवा आपण म्हणू शकतो, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा हे जे काही दोन क्लास आहेत यांना जोडणारा दुवा आपण कोणाला म्हणू शकतो, पेरिपॅटसला. आलंय लक्षात, आपण काय म्हणू शकतो, या कनेक्टिंग लिंक जी आहे, कनेक्टिंग लिंक. मग ही पेरिपॅटस कोणाकोणामधली कनेक्टिंग लिंक्स बनलेली आहे रे, ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. यामध्ये आपण सांगू शकतो दिस इंडिकेट द पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडाज. आपलं जे पेरिपॅटस जो आहे हा कोणकोणते, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडाज हे जे काही दोन क्लास आहेत, दोन वर्ग जे आहेत, तर यांना जोडणारा दुवा आपण कोणाला म्हणतो, पेरिपॅटसला म्हणू शकतो. आलं असेल लक्षात. पहा, देन सेकंड तुम्हाला सांगितलेलं आहे, पहा, डकबिल प्लेटिपस. आपण याचं हेही कशाचं कनेक्टिंग लिंकचंच एक एक्झाम्पल आहे. आपण त्याचंही आपण पाहू हा कसा कनेक्टिंग लिंक आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगितले त्यांनी, डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस. पहा आता हा डकबिल प्लॅटिपस जो आहे तुम्हाला दिलेला आहे पुस्तकामध्ये, फर्स्ट फिगर आहे डकबिल प्लॅटिपसची. तर हे काही डकबिल प्लॅटिपस जो आहे हा काय करतो रे, ले एग्ज म्हणजे काय, अंडी उबवण्याचं काम करतो. लायक रेप्टाइल्स म्हणजे रेप्टाइल्स जे काही सरीसृप प्राणी असतात, तर या सरीसृप प्राण्यांसारखं हे काय करतात, डकबिल प्लॅटिपस काय करतात, ले eggs like reptiles. कोणासारखे, सरीसृप प्राण्यासारखे डकबिल प्लॅटिपस जे आहेत हे अंडी उबवण्याचं काम करत असतात. देन बट पहा, शोज रिलेशनशिप बिटवीन मॅमल्स. परंतु हे कोणाशी संबंध दाखवतात, मॅमल्सशी. कोणाशी संबंध दाखवतात, मॅमल्स. दे शो सिमिलर टू द mammal. Similarity.
दे शो सिमिलरिटी टू मॅमल्स, म्हणजे जे सस्तनवर्गीय प्राणी आहेत तर त्यांच्याशी हे डकबिल प्लॅटिपस कसे काय दाखवतात, सिमिलरिटी म्हणजे साम्य दाखवतात. मग हे कसे साम्य दाखवतात मॅमल्सशी, तर पहा यांच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स अँड हियर्स. का, कारण की या डकबिल प्लॅटिपस मध्ये आपल्याला काय कशाचं अस्तित्व दिसून येतं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड, मेमरी ग्लँड्स अँड हियर. कशामुळे, कारण की या डकबिल प्लॅटिपस मध्ये आपल्याला काय दिसून येतात, मेमरी ग्लँड्स म्हणजे दुग्धजन्य ग्रंथी ज्या असतात तर त्या दुग्धजन्य ग्रंथी आपल्याला दिसून येतात. अँड हियर्स, आणि त्यांच्या शरीरावरती काय दिसून येतात, हियर्स म्हणजे केस दिसून येत असतात. हे काय दाखवतात आपल्याला, कनेक्टिंग लिंक दाखवतात. कारण की पहा डकबिल प्लॅटिपस जे आहेत हे ले एग्ज लाईक अ रेप्टाइल्स, म्हणजे सरीसृप प्राण्यांसारखे हे काय करतात, अंडी उभवतात. परंतु कशाशी सिमिलरिटी दाखवतात, हे सिमिलरिटी दे शो सिमिलरिटी विथ मॅमल्स अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स अँड हियर्स. मग हे मॅमल्सशी का बरं, सस्तन प्राण्यांशी का सिमिलरिटी साम्य दाखवतात का, कारण की या डकबिल प्लॅटिपस जो काय ॲनिमल्स आहे यामध्ये काय असतात, मेमरी ग्लँड म्हणजे दुग्धजन्य ग्रंथी असतात. अँड हियर म्हणजे त्यांच्या शरीरावरती केस दिसून येतात. त्यामुळे आपण काय करू शकतो, हा पण एक कनेक्टिंग लिंक मानू शकतो. देन पहा लास्ट जो आपल्याला एक्झाम्पल पाहायचा आहे ते आहे लंग फिश. काय आहे, लंग फिश. लंग फिश, लंग फिश आपण त्याला लंग फिशच म्हणतात. मग आता हे काय करतात रे, दे परफॉर्म अ रेस्पिरेशन विथ लंग्स. हे कशाद्वारे रेस्पिरेशन करत असतात. आता फिश म्हटलं आपण, मासे जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की जे फिशेस असतात तर ते स्वतःचं रेस्पिरेशन कशाद्वारे करतात रे, ड्यू टू द गिल्स. गिल्स म्हणजे कल्ले जे असतात, कल्ले विदरे जे असतात याद्वारे ते काय करतात, स्वतःचं श्वसन करत असतात. कशामधले, फिश जे काही ॲनिमल्स आहेत ते कशाद्वारे रेस्पिरेशन करत असतात, गिल्सद्वारे. परंतु पहा जर आपण या लंग फिशेसचा जर आपण विचार केला तर हे कशाद्वारे हे करत असतात, रेस्पिरेशन करतात, रेस्पिरेशन टू लंग्स. कशाद्वारे रेस्पिरेशन करतात, लंग्स म्हणजे फुफ्फुसांद्वारे हे काय करत असतात, रेस्पिरेशन करण्याचं काम करत असतात. देन पहा this is the example indicates that mammals are involved from reptiles and amphibians from fishes. मग आपण या दोन्ही जर एक्झाम्पल्स पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की जे मॅमल्स जे आहेत हे मॅमल्स कशापासून इव्हॉल्व झाले असतील, म्हणजे त्यांची उत्क्रांती कशापासून झालेली असतील, रेप्टाइल्सपासून. कशापासून, रेप्टाइल्सपासून. आणि जी काही फिशेस आहेत तर या फिशेसची जी काही इव्होल्युशन आहे तर हे कशापासून झालेलं असेल, ॲम्फिबियन्स. कशापासून, ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स. ओके, ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. जे काही ॲम्फिबियन्स आहेत यांची उत्क्रांती ही फिशेस म्हणजे माशांपासून झाली असावी असं आपण म्हणू शकतो. हे काय आपण पाहिलं, कनेक्टिंग लिंक्स पाहिलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलेलं असेल अशी मी अपेक्षा करते. कनेक्टिंग लिंक्स त्याची डेफिनेशन आपण पाहिली, त्यानंतर एक्झाम्पल पाहिले तिन्हींचेही कसे हे कनेक्टिंग लिंक्स आहेत, पेरिपॅटस, त्यानंतर डकबिल प्लॅटिपस आणि लंग फिश. ओके, आता यानंतर पहा आपण जो काही पुढचा एव्हिडन्स पाहणार आहोत तो आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. हे आपण पुसून घेऊ. हे जे आपण पाहिलेलं आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. पहा व्यवस्थित पाहून घेत जा प्रत्येक व्हिडिओज आणि त्यावरचे क्वेश्चन जे आहेत हे तुम्ही सोडवत जा व्यवस्थित. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच व्यवस्थित समजून जाईल. नाहीतर काही जण अर्धे व्हिडिओज पाहतात आणि बाकीचं सोडून देतात. तसं काही करत नका जाऊ. सर्वजण व्यवस्थित व्हिडिओज पाहत जा आणि अभ्यास करत जा. कारण की सध्या तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे.
ठीक आहे, तर पहा आपल्याला पुढचा जो पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. खूप सोपा आहे पहा हा. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स तुम्हाला शेजारी फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पहा. एम्ब्रिओज ड्युरिंग डिफरंट स्टेजेस, म्हणजे स्टेजेस दिलेले आहेत. तर ते स्टेजेस पहा, आपण जर पाहिले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेज दिलेली आहे. यामध्ये आपल्याला किती स्टेज दिलेले आहेत? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेज काय केलेली आहे आपल्याला पुस्तकामध्ये फिगरमध्ये दिलेली आहे. मग पहा, आपण जर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स गिव्हन इन पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रियोज शोज एक्स्ट्रीम सिमिलरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज अँड दो सिमिलरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. पहा, आपण जर कंपॅरिझन केलं कशामधले रे, स्टेज फर्स्ट आणि स्टेज सेकंडचं जर किंवा इनिशियल स्टेज जी काही फर्स्ट स्टेज आहे, तर या फर्स्ट स्टेजमधले जेवढे काही ॲनिमल्स आपल्याला दिलेले आहेत त्यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय दिसून येते रे, त्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलरिटी म्हणजे काय, आपल्याला अत्यंत तंतोतंत असं आपल्याला साम्य त्यामध्ये दिसून येत असतं. परंतु जसजसे स्टेजेस काय होतात, सेकंड स्टेज येते, थर्ड स्टेज येते, तशी त्यांच्यामधली सिमिलरिटी जी आहे ही कशी होत जाते रे, डिक्रीज होत जाते. कशी होत जाते? डिक्रीज, म्हणजे कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. अँड दिस सिमिलरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ दीज ॲनिमल्स. आणि जी काही आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये ज्या सिमिलरिटीज दिसून येतात, जो सारखेपणा दिसून येतो, तर तो सारखेपणा आपल्याला काय सांगतो की यांचा ओरिजिन जो आहे हा कसा असेल, कॉमन असेल. म्हणजे या प्राण्यांचा जो उगम आहे हा एकाच पूर्वजापासून झालेला असावा, हे आपल्याला शोज करतात. यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे पहा. आपल्याला जे काही वर्टिब्रेट्स आहेत, जे पृष्ठवंशीय प्राण्यांचे तुम्हाला फिगर्स दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये इनिशियल स्टेजमध्ये सगळ्या जे काही आपल्याला जे वर्टिब्रेट्स आहेत हे कसे दिसून येतात? सिमिलर दिसून येत आहेत. आपल्याला यामध्ये फरक करताच येऊ शकत नाही. फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला जाणवतच नाही आहे. सेकंड स्टेजमध्ये थोडासा काय झालेला आपल्याला दिसून येतोय, बदल झालेला दिसून येतोय. आणि थर्ड स्टेज जे आहे तर त्या थर्ड स्टेजमध्ये आपल्याला प्रत्येक जो ॲनिमल्स आहे हा आपल्याला पूर्णतः ओळखीचा वाटत आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फिश दिलेलं आहे, त्यानंतर सॅलेमेंडर, टॉर्टॉइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन, या तिन्हींचेही तुम्हाला या सगळ्यांचे काय दिलेले आहेत? पिक्चर्स दिलेले आहेत. आणि यांचा जो काही इनिशियल स्टेज आहे तर ही सगळी कशी आहे? सिमिलर आहे, एकमेकांशी सारखीच आहे. आणि त्यामुळे आपण यावरून काय सांगू शकतो? दे हॅव अ कॉमन स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल द ॲनिमल्स. हा आपण पाहिला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. सर्वांच्या लक्षात आलेला असेल. तर यानंतर आपण पहा जो पुढचा पॉईंट आहे, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. मी तुम्हाला फिगर नव्हत्या काढून दिलेल्या एव्हिडन्स, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये, पण तुमच्या लक्षात येऊन जातील पहा त्या फिगर्स पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिल्या तर. ठीक आहे, आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, ओके. पहा, डार्विनने काय सांगितलेलं आहे. चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens he published the theory of natural selection, which purchased the
सर्वायवल ऑफ फिटेस्ट. पहा, डार्विनने काय केलं रे, इन्युमरेबल प्लांट्स अँड ॲनिमल्स कलेक्ट द स्पेसिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे असंख्य अशा प्राणी आणि वनस्पतींच्या जाती काय केल्या त्याने कलेक्ट केल्या, एकत्रित केल्या, आणि एकत्रित केल्याच्या नंतर मग त्याने काय केलं, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, म्हणजे त्या प्रजातींचं काय केलं, ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, आणि निरीक्षण केल्याच्या नंतर पहा ही पब्लिश द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन थेअरी. त्याने काय पब्लिश केली, नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला, आणि त्यानुसार त्याने काय सांगितलं रे, सर्व्हायव्हल ऑफ अ फिटेस्ट. त्याने काय शोज केलं की जो काय करेल ते काय म्हटलं, जो सक्षम असेल तेच काय करतील, जगतील, असं त्याने सांगितलं. म्हणजे त्याने काय केलं, इन्युमरेबल प्लांट्स अँड ॲनिमल्स कलेक्ट केले, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, आणि ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर त्याला काय दिसून आलं, त्याच्या थेअरीनुसार, नॅचरल सिलेक्शन थेअरीनुसार सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. लक्षात ठेवायचे पहा, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, सक्षम तेच जगतील, असा त्याने सिद्धांत मांडला. ठीक आहे, म्हणजे जे सक्षम आहेत, जे जगण्यासाठी त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये जे जगतील, जे त्या परिस्थितीशी लढा देतील तेच काय होतील, जगतील, असं त्याने सांगितलं. असं नाही आहे पहा की आपल्या समोर एखादा काय आलेला आहे, वाघ आलेला आहे, आणि वाघ आल्याच्या नंतर आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्यासमोर, मग आपण काय करायचं, त्याबरोबर लढायचं. ठीक आहे, त्याबरोबर लढल्याच्या नंतर आपण त्याच्याशी कंपॅरिझन करू शकतो का रे, नाही. मग आता ती परिस्थिती काय, आपल्यासमोर वाघ आलाय, मग आपण तिथून पळून जाणं हेच काय त्यामधला मार्ग आहे, तेव्हाच आपण काय करू शकतो, जगू शकतो. नाही तर एखादा खूपच डेअरिंगमध्ये आलाय आणि नाही बाबा मी काय करतो, त्या वाघाशी लढणारे आणि मी माझे प्राण वाचणारे, असं करायचं नाही. कारण की ती परिस्थिती काय आहे की वाघाशी आपण सामना करू शकत नाही, मग तिथून पळ काढणं हा एक त्यामधला काय आहे, उत्तम उपाय आहे, आणि तरच आपण काय करू शकतो, जगू शकतो. मग आता असं प्राणी आणि वनस्पती जे आहेत हे काय करत असतात, जी काही परिस्थिती निर्माण होत असते तर त्या परिस्थितीशी लढा देतात, आणि जे त्या परिस्थितीमध्ये टिकून राहतात तेच काय होतात, जगतात. देन पहा, यावरून पहा, फॉर दिस पर्पज चार्ल्स डार्विन पब्लिश द बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसीज, आणि यावरतीच आधारित चार्ल्स डार्विनने एक बुक लिहिलेलं आहे. पहा, एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओरिजिन ऑफ स्पेसीज, लक्षात ठेवायचे, ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक त्याने काय केलं, प्रसिद्ध केलेलं आहे. देन फाईल एक्सप्लेनिंग दिस कन्सेप्ट, ज्यावेळेस ही संकल्पना तो एक्सप्लेन करत होता त्यावेळेस पहा, डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस व प्रोलिफिकली. पहा, जे काही याचं स्पष्टीकरण देत असताना काय म्हणतोय डार्विन, काय म्हणतोय की सर्व सजीव जे आहेत हे प्रचंड संख्येने काय करत असतात रे, प्रजनन करत असतात. आपल्याला माहिती आहे सर्व सजीव काय करतात रे, रिप्रोड्यूस प्रोफिकली म्हणजे प्रचंड संख्येने काय करतात, प्रजनन करत असतात. त्यामुळे काय होतं, ऑल दिस ऑर्गॅनिझम कंप्लीट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. सर्व जे काही ऑर्गॅनिझम्स असतात, जे काही सजीव आहेत, तर हे काय करत असतात, स्वतःचं जीवन जगण्यासाठी एक लढा देत असतात. आणि ह्या लढ्यामध्ये पहा, ही काय त्यांच्यासाठी एक कॉम्पिटिशनच असते, म्हणजे एक स्पर्धाच असते. आणि या स्पर्धेमध्ये काय करतात रे, ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आणि या कॉम्पिटिशनमध्ये, या स्पर्धेमध्ये असेच सजीव जगतात की जे त्या परिस्थितीशी काय करू शकतात, लढा देऊ शकतात. तेच सजीव काय करतात, या स्पर्धेमध्ये जगू शकतात. हावेवर, परंतु पहा, बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल बिकॉज नॅचरल सिलेक्ट only those organisms which are fit to live and rest perish. या नॅचरल सिलेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, या नैसर्गिक निवडीमध्ये जे या परिस्थितीशी काय करतात, लढा देतात, तेच काय फिट टू
लिव्ह. फिट टू लिव्ह म्हणजे काय, तेच जगण्यासाठी योग्य आहेत. बाकीचे काय होतात रे, पेरिश टू रेस्ट म्हणजे रेस्ट पेरिश, बाकीचे उर्वरित जे आहेत हे काय होतात, मृत पावली जातात. आलंय लक्षात. म्हणजे जे त्या परिस्थितीशी लढा देतात तेच काय होतील, त्या परिस्थितीमध्ये जगतील, बाकीचे काय होतील, मृत पावतील. सस्टेनिंग द अँड selected organisms can perform reproduction and thereby give rise to new species with their own specific character. असे जे काही उरलेले प्राणी असतात हे काय करतात, उरलेले प्राणी जे आहेत हे स्वतःचं रिप्रोडक्शन करतात म्हणजे प्रजनन करतात आणि स्वतःसारखाच एक नवीन जीव निर्माण करत असतात. आणि यामुळे काय झालेली, ही डार्विनची जी काही थेरी आहे ही लॉंग ड्युरेशन म्हणजे जास्त कालावधीसाठी टिकून राहिलेली आहे किंवा अस्तित्वात आलेली आहे आणि वाईडली एक्सेप्टेड म्हणजे जगामध्ये वापरण्यात आलेली आहे. परंतु यावरतीच काही ऑब्जेक्शन आहेत पहा. तर ते ऑब्जेक्शन आपण थोडक्यात पाहू. तर काय आहे, फर्स्ट ऑब्जेक्शन आहे, या नॅचरल सिलेक्शनवरती पण काही ऑब्जेक्शन आलेली आहेत. तर पहा फर्स्ट काय, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. म्हणजे नैसर्गिक निवड ही फक्त सजीवांची उत्क्रांती घडून आणण्यासाठी कारणीभूत नाही. सेकंड आहे, डार्विन डिड नॉट मेंटेन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. डार्विनला काय मेन्शन करता आलेलं नाही रे, काय कशाचं स्पष्टीकरण देता आलेलं नाहीये, युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन म्हणजे जे काही उपयोगी आणि निरुपयोगी काय आहेत, बदल आहेत, तर त्यांचं स्पष्टीकरण त्याला देता आलेलं नाही. हे एक ऑब्जेक्शन आहे. आणि लास्ट ऑब्जेक्शन आहे पहा, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंज अँड ॲब्रूट चेंज. त्याला आणखी कशाविषयी स्पष्टीकरण देता आलेलं नाही. स्लो चेंज म्हणजे हळू गतीने होणारे बदल आणि ॲब्रूट म्हणजे जलद गतीने होणारे बदल, यामधलं त्याला काय एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण देता आलेलं नाही. आणि त्यामुळेच या डार्विन्स वर्कला काय म्हटलेलं आहे, इव्होल्यूशन हॅज बीन अ माइलस्टोन म्हणजे हा एक मैलाचा दगड आहे असं म्हटलेलं आहे. एवढं पाहून आपण हा जो काही पॉईंट पाहिला डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन सर्वांच्या लक्षात आलेला असेल. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे पॉईंट अभ्यासू. तोपर्यंत थांबू.